जी.आर. कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आयकर विभागाची नोटीस सध्या एक चर्चेचा विषय ठरलेली आहे. काय आहे ती नेमकी बातमी आणि या बातमीच्या अनुषंगानं चर्चेचा विषय ठरलेली ही कोणती गोष्ट आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, आयकरने मजुराला पाठवली 314 कोटींची नोटीस. आयकर विभागाची एक नोटीस सध्या नागपुरात चर्चेचे विषय ठरलेले आहे. इन्कम टॅक्स विभागाने एका मजुराला तब्बल 314 कोटींची नोटीस पाठवलेली आहे. ही नोटीस मिळता संबंधित मजुराची तब्येत खालावलेली आहे. हा धक्का त्याला सहन झाला नाही. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र इन्कम टॅक्स विभागानं ही नोटीस का पाठवली याची चर्चा मात्र आता रंगलेली आहे. त्यात आता आयकर विभागाने ही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झालेला आहे. चंद्रशेखर कोहाड हे नागपुरात मजुरीचं काम करतात. हातावर पोट भरणारे, मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे चंद्रशेखर कोहाड यांना आयकर विभागाकडून तब्बल 314 कोटींची नोटीस आलेली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. कोहाड हे मूळचे जे आहेत ते मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कोहाड हे काही दिवसापासून नागपूरमध्ये मजुरीचं काम करत आहेत. त्यांची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती आहे. असं असतानाही इतक्या मोठ्या रकमेची आयकर नोटीस मिळाल्यामुळे कोहाड यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. कोहाड यांनी 2013-14 या आर्थिक वर्षात हजारो कोटी रुपयांचा व्यवहार केलेला आहे, असा दावा आयकर विभागाचा आहे. 314 कोटी रुपये हे फक्त थकीत आयकराचे असल्याचं या सूत्रांनी सांगितलेलं आहे. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी विनंती चंद्रशेखर कोहाड यांनीच केलेली आहे. त्यामुळं निश्चितच या प्रकरणामुळे आता एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे आणि सध्या 314 कोटीची नोटीस जी आहे याच्याबद्दल चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.